माहेरचे लोक काय म्हणतील मला? जाऊन दे, नको लय बडबड करू, करतो मी काहीतरी. ते मला काही सांगू नका. काहीतरी काहीतरी नाही, मी जायच्या आधी आणून द्या. आणि नानाशी बोला हवं तर. हा ना, तर काही शब्द काढून द्या ना. तर म्हणजे माझे दागिने तिकडेच ठेवायचे का? जाऊ दे, बघतो मी, करतो काहीतरी. अरे हात उचलाव जरा, पटापटा कांदा कापावा. बाईच्या जातीला लय हात असतो म्हणतो. तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी दिसत आहे. आले गावात फिरून. अरे बाळा आलीस? पत्र कुठे हो माझा नाना? तुझं पत्र घरीच राहिलं, तू आणला नाही कधी घरून येताना. बरं, आणते मी. काय म्हणते बोल, उरकलं घरचं तुझं? हा, उरकलं ना. नाना मी काय म्हणते, ते आपल्या कामाचं झालं का हो? नाही ना रे बाळा, अजून नाही झालं. अहो नाना, अजून किती दिवस? अहो 2 दिवसांनी मला लग्नाला जायचंय माहेरी. कसं करायचं रे तिथं? अगं लग्नाला जायचं मग काय, मी तर म्हणते काय डाग नसलं काय लग्न होत नाही काय? अहो पण घरचे विचारतील की मला. आणि आता 3 वर्ष होऊन गेले नाना. तिच्या जवळचे नातेवाईकाचं लग्न म्हणलं गळ्यात नको कर. राहून द्या. अरे राहू दे, कसं कुठून तरी पैसे. आता हे कांदे विकले असते तर आपल्याला गरज नव्हती कुणाला मागायची. काही करू, कुठून तरी पैसे काढतो मी. तिचे राग सोडून आणू आपण. लग्न करून आल्यावर मात्र आहे ना, ते परत ठेवावं लागतील आपल्याला. मग ते लोकांचे पैसे मिटवता येतील. चालेल, तसं करा एकदाच. मग तसंच करावं लागेल ना. मग आता हे कांदे गेले असते आपल्याला परत लग्न आलं जवळ. अहो आता हे कांदे कधी जायचे, पैसे कधी यायचे, आणि कधी डाग सोडवणार? काळजी करू नको, कुठून तरी पैसे व्यवस्था करतो, तुझे राग सोडून आणतो. लवकर करा. अहो नाना, तुम्ही नुसतं हो हो करताय. जेव्हा पण सांगते हो घेऊन येतो घेऊन येतो, पण आणतच नाही. आता जायची वेळ आली. परवा लग्न आहे आणि उद्या निघणार आहे मी. अरे आपली आता जन्मजुगीची दरिद्री काय, पण तू टेन्शन नको घेऊ. आज काही करतो, तुझे राग सोडून आणतो बस. बघा जसं होतंय आज तसं. आणतो, नको टेन्शन घेऊ, तू आणतो. तुला बिगर डागाची लग्नाला लावणार नाही बस. चालते, जा, नको टेन्शन घेऊ. मी घेऊन येते पत्र. तुझा पत्रा घेऊन ये. काय रे आपली दरिद्री केली मिटन का नाही? कशी मिटन? एक झाला का दुसरं आहेच उभा. म्हातारं काय म्हणून लागत मला एक कळत नाही, तुम्ही लगेच तिला म्हणता कोण घे म्हणता लगेच पैसे लेकराला आपल्याशिवाय कोण आहे? येडायच्यात. मला ते नाही म्हणायचं. तुझ्या पाहुण्या रावळ्याचं लग्न असल्यावर मग नटून थुटून मग गळ्यात पाहिजे, साडी पाहिजे, मग ते जमत. कोण नाही देत, कोणी नाही दिले, कोणी आपल्याशिवाय? कोणी नाही दिले. मला लय डाग हाय तेच ठेवलेत. हॅलो, अरे कुठवर आली टोळी तुझी? हा, कांद्याला काही इकडे काढून पटांगण ठेवल्यात, वाळल्यावर पाठवतो का? हा इकडे तुमची. हा, त्याला उशीर होतोय. आधी उचल न्यायला बरा उशीर होत नाही तुम्हाला. अरे बावटाचा बाजार. बोला, काय म्हणता? काय चेअरमनकडे गेलतो. चेअरमन म्हणलं थोडं थांबावं लागेल, माझं एक काम होतं. एक 70-80 हजाराची गरज होती, होईन का? 70-80 हजार? हा. लका लका लका. अरे तुमचं लेच उचल वाढत चालली रे. हा, ते बायकोचं दागिनं ठेवलं होतं, ते पाहुण्याचे ते कार्यक्रम आहे. बायकोचं दागिनं ठेवलं होतं का? ह्याला. नाही नाही, मला वाटतं तुमच्या घरात भांडी इकायचीच राहिली असते ना. टाकाई कोणती एवढी बी? हा, वाईट वेळ आलं दागिनच ठेवावं लागतं सावकार. अरे तुमची चांगली वेळ का व्हायची काय माहिती. जेव्हा बघा तुमचा हात असंच. अरे कधीतरी असं ठेवा. येईन ना, आज उद्या येईनच. बघा किती एवढं होत असलं तर. पैशाचं वय? हा. ए नाही बाबा, पैसे बिशे तसलं मागूच नका सकाळ सकाळ. झालं ते लय झाले. मलाच एक तर दुसऱ्याचे द्यायचे आज. तुम्हाला कुठे देत बसू? करा की काहीतरी. करा की काहीतरी म्हणजे? अरे ती काय स्वयंपाक एक काय करायला आणि तुला द्यायला? काय बोलत तुला का? पैशा विषयाची कामं घेऊन नको येत जाऊ. जा बाबा, आले सकाळ सकाळ डोकं खायला माझं. सावकार एवढं नसलं होत तर निम्मे अर्धच तरी 30-40 हजार तरी करा की, बाकीचं बघतो मी. काय बोलतो ला का? हा, कुठून द्यायचं 30-40 हजार? झाडाला लागलेत का इथं? लयच कंडिशन खराब होती, तुमच्याशिवाय आता दुसरं कोणी पैसे द्यायचं नाही. मग आता ते तुम्ही बघा ना, का आम्ही शोधू तुमच्यासाठी पैसे? काय बोलता राव तुम्ही? हा, बस की आता. खरा काहीतरी होत असलं तर. पाया पडू का तुमच्या? आता नाही होत राव, सांगतोय तुम्हाला तर. तुम्ही एक मागच लागतो माणसाच्या. जाऊन चला बघतो मग कोण दिलं तर. हा बघा ना, काय आता अशीच जिंदगी गेली हिंडण्यात.
अय डियांगळे, अरे काय ते मोबाईल मध्ये बोट घालीत बसलाय, जरा इकडे लक्ष दे. हा करतो की लगेच. अरे काय करतो न काय लाका इट एवढा मोबाईल घेतलाय तू, अख्खा पगार त्यातच उडीतो का? नाही ते काय चाललं तेच काम झालं. आता टाकले काय ना खाली मधल्या हा. राहिले फक्त टाकायचं. बघा नाही तर गाईचं बाईला आणि बाईलाचं गाईला करता. नाही नाही तसं काय नाही. करतो करतो करतो. हा आता काय शोधतो ए, सापडते का नाही काय? कुठीवर टाकून राहिला. अरे काय खालचं बुसकाट टाकतो का आता, नवी कर कुट्टी काय? राम राम. नमस्कार, बोला काय काम काढलं अण्णासाहेब? थोडेसे पैसे पाहिजे होते आम्हाला, डाक सोडवायचे बँकेतले. हा, ते जायला तुमचं असं आहे बा, शेजवर पैसे मागाय आता काल आलं होतं. काय गरज त्या लेकराला लग्नाला जायची, मग ती डाक होती बँकेत, ती सोडवायची होती जरा म्हणून पाहिजे होती. नाही आहे ना गरज, मग गरजेप्रमाणे लायकीप्रमाणे वागाव माणसानी. हा अहो 3 वर्ष झाले लग्नाला या पोरीच्या, खानदानी पोरगी म्हणून टिकली तुमच्या इथं, ठेवलाय का फुटका म्हणी तिच्या गळ्यात? अडचणी काय म्हणून नसते हो. अहो अडचणी म्हणता म्हणता पार मोकळी केली ना तुम्ही. अहो एक सोन्याचा डाग नाही तिच्या अंगावर, आता डागही इकून टाकायला लागले का तुम्ही? नाही विकले नाही ना बँकेत ठेवलेत ना, मग तेच सोडवायचे होते तुमच्याकडून पैसे घेऊन. हायला, तेवढा एक पराक्रम चांगला केला बरं का, म्हणजे इकायचंच बाकी राहिले, बँकेत दिलं टाकून. अरे तुम्ही 80,000 मागाय आलाय, 5,000 द्यायची लायकी आहे का तुमची? आणि बँकेत ठेवलंय म्हणल्यावर काय आज ना उद्या पैसे नाही भरले की जाते ती बी. नाही ना हो, विकायचं नाही, ते सोडवायचंच फक्त. अहो तेच सांगतोय, सोडवाय सुद्धा लायकी लागती, आहे का तुमची लायकी? हा ए पुरी, सणवार गेलं, आता आता मला सांगा दिवाळी होऊन गेली, होतं का गळ्यात डाग तुझ्या? नव्हता हो, दरवेळेस बोलतात सोडवून आणतो सोडवून आणतो. आता आज लग्नाला जायची वेळ आली तरी अजून हातात काहीच नाही माझ्या. आणि ही गाळ्यातलं नकलीच दिसत अहो, आहे. सगळंच नकली आहे, गळ्यातलं कानातलं सगळं नकली आहे, म्हणून तर एवढी मागे लागली आहे. माणसंच नकली ही, त्या घरच्यांनी. निसर्गाने साथ नाही दिली, नाही तर एवढे बेकार दिवस नाही येतो कधी. हा निसर्ग काय, निसर्ग तुम्हाला यागळा आहे ना, आम्हाला यागळा आहे काय? मग कांद्याला रोग पडला, त्याच्यामुळे थोडंसं उत्पन्न घटलं ना त्याचं. रोग तुमच्या नशिबाला पडलाय, कळलं का तुम्हाला? आमचं कांदे तुमचं कांदे, तुमचं कसं आहे माहिती आहे का, शेवटी एखाद्याची लायकीच नसती. करा मदत, आता आलो तुमच्याकडे, मोठ्या आशेने आलो तो. आशेनी जिंदगी तुमची आशेनी तोंडाकडे वागण्यात गेली. होय रे, तुला थोडं फार कळाय नको का? झालं की आता मोठा तू. हा पोरगी दिली असती कुणी तुला? दिली असती का? आणि मग भेटली आता तर नीट सांभाळ तिला, काम धंद्याला जात जा की जरा आटो आणि घे. काय कामं करीत रे तू? काय घरचंच बघतो. हा घरचं बघतो आणि गावात नुसता बोंबलत हिंडतो, मला काय माहिती नाही का? काय घरचं बघतो, घरचं बघायला बाया असतात, गाड्यांनी बाहेर बघायचं असते, काम धंदा करायचा. कसं हो तुमचं पोरग असलं? काय सांगून ती पोरगी वैतागली आणि मी वैतागलो, तर काय करता आता, मला तर करावं लागेल ना. बघा बघा तो गडी बघा आमचा. अय डेंगळ्या, ते मोबाईल कितीचा आहे रे तुझा? 40. बघितलं का? असलं 2 मोबाईल दिलं तर तुम्हाला 80 येत्यानं. 40,000चं गडीच वापरतोय माझं. मजा करते लेकरू तुमचं आणि काय. लेकरू कष्ट करते आणि त्यामुळे माझ्या करते, तुमच्याकडे हात नाही पसरी. ते बघा ना, आमचा टोन गाव, आम्ही मरतो आणि ती गावभर फिरत, काय करावं त्याच्यामुळे ते दिवस आहे. तर मस्त काम करायला पाहिजे, आता कामाजोगं लेकरू झाले पण नाही करत, काय करता सांगा ना. मग आता मी काय सांगू, लेकरू तुमचं आहे का माझं आहे? हाय ना हो, आता आमचं बघा. ए डेंगळे, अरे काय शिरतो का त्या मोबाईल मध्ये? आता जा तिकडे कांद काटाय घे. एक लागा कोंबडीच्या पिलावारी नुसतं फाडफाड करीत इकडे तिकडे. कामाचं आहे पोरग तुमचं. माझं पोरगा नाही गडी येतो. तसं का? हा आला का माझं पोरगा असं इकडे म्हशीचा गु गाडीत हिंडन का? तुमच्यावानी नाही आमचं पोरं शिकाय बाहेर येत. काय तुमचं एक काय कळा ना मला. चला निघायच नाही, काय पैसे बिशे देऊ नाही शकत मी. आणि असलं येत नका जाऊ रोज दारात मागायला. लय झालं बरं का तुमचं. अरे रोज काय दारात येत आहे माझ्या, निघा बरं का तुम्ही इथनं. अहो सावकार, अहो असं नका करू, एवढ्या वेळेला द्या ना पैसे. आणि अहो मला माहेरला जायचंय. अहो लोक काय म्हणतील, हे असलं खोटं नाणं घालून आली म्हणून. अहो द्या ना. आणि मी सांगते, तुमचे पैसे घेऊन ना
मी अशीच बँकेत जाईल, सगळे डाग सोडवेल आणि काम झालं ना की मग परत ठेवून येईल आणि तुमचे पैसे परत करायला येईल. अहो विश्वास ठेवा. सावकार पाया पडते तुमच्या, पण नाही म्हणू नका. अहो एवढ्या वेळेला मदत करा ना. अहो तुमचे पैसे ना जसेच्या तसे परत आणून देते, घरी पण जाणार नाही, बँकेतून डायरेक्ट इकडेच येईल. पण द्या ना, आजचा दिवस हो, आजचा दिवस. बरं थांब जरा तू. बघितलं का तुम्हाला, तुमच्यामुळे या पोराला हातापाया पडायची बारी येते दुसरीकडे. काय चुकी रे या पोरीची? हा, थोडीफार कामं करा जरा, मान सन्मानाने जागा. आता तुमच्याकडनं आहे, पण या पोरीकडे बघून देतोय मी पैसे. मला वाईट वाटतंय. पण सुधरा आता तरी जरा. कवर दुसऱ्याच्या पाया पडून जागा आता. आणि तुमच्या त्याने म्हणून हिला पुढं घातली का आता? चला घरात, देतो पैसे.